कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही समर्थ रामदास स्वामींचं नाव तर ऐकलं असेलच ना, ज्यांनी मनाचे श्लोक लिहिले. बरेच जण तुमच्यापैकी मनाचे श्लोक म्हणतही असतील. आज मी तुम्हाला त्यांचीच एक गोष्ट सांगणार आहे. ते रामाचे परम भक्त होते आणि एक विलक्षण योगायोग पहा. प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला आणि याच तिथीत त्यांचाही जन्म झाला होता. लहानपणापासून ते रामायणाचे प्रसंग खेळ रूपात सादर करायचे. खेळताना ते कधी मारुती राय बनायचे, कधी राम बनायचे. एकदा तर कळसच झाला. त्यांनी काय केलं माहितीये, लंका दहन हा प्रसंग रंगवायचं ठरवलं आणि मारुती राय बनवून त्यांनी आपल्या शेपटीला आग लावली आणि एका गवताच्या गंजीवर जाऊन बसले. पूर्ण गवताची गंजी जळून गेली. तो शेतकरी ज्याची ती गंजी होती तो खूप नाराज झाला. त्यांच्या आईजवळ आला आणि म्हणाला, पहा तुमच्या मुलाने काय केलं. आई राणूबाई म्हणाल्या, अरे बेटा, त्रास शत्रूला द्यायचा असतो, आपल्या लोकांना नाही. हे शेतकरी दादा आपले आहे. आणि पुढे खरंच त्यांनी शत्रूशी लढण्यासाठी लोकांना बलदंड कसं असायला पाहिजे, मन मस्तिष्क आणि बाहुबल याचं काय सामर्थ्य आहे, आपलं मन मजबूत राहिलं आणि शरीर बलगट राहिलं तर आपण शत्रूशी कसं लढू शकतो, हे सगळं लोकांना शिकवायला त्यांनी अनेक मारुतीरायाचे मंदिरं स्थापित केले. त्यांना मठ म्हणत अनेक मठ स्थापित केले त्यांनी आणि लोकांना बलोपासना शिकवली, सूर्यनमस्कार करायला शिकवले. शिवाजीराजांना तर त्यांनी खूप मदत केली आहे. शिवाजीराजा जेव्हा आग्र्यातनं सुटले तो प्रसंग तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा तर अनेक दिवसापासून त्यांनी एक वातावरण निर्मिती केली होती. महंत लोक, रामाचा उत्सव चालू आहे, रामजन्म होणार आहे, सगळे साधू संत लोक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहिले आहे. खूप सारे मिठाईचे पेटारे, फुलांचे पेटारे असे जातात आहे. म्हणजे त्या सगळ्याच्या सैनिक लोक शिवाजी महाराजांनाही घेऊन जायला खूपच त्यांना सोपं केलं. साधू वेशात ते त्यांना तिथून घेऊन गेले. शत्रूशी लढायचं आहे तर शस्त्रही चालवणं आलं पाहिजे. देवभक्ती जितकी गरजेची आहे तितकीच राष्ट्रभक्ती पण गरजेची आहे. अनेक मठाची स्थापना करण्यासाठी ते जागोजागी फिरायचे. असेच एकदा फिरता फिरता ते एका झाडाखाली बसले होते आणि तिथून एक प्रेतयात्रा निघत होती. गिरधरपंत कुलकर्णी या व्यक्तींचं निधन झालं होतं आणि त्यांची बायको पण त्यांच्या मागे मागे सती जायला निघत होती. तर लोकांनी बघितलं कोणी साधू बसले, ते म्हणाले तिला, जा यांचे आशीर्वाद घेऊन घे. तर ती जशीच त्यांची आशीर्वाद घ्यायला वाकली, त्यांनी म्हटलं, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. ती म्हणाली, मला कसं काय मूल होईल भाऊ, मी तर आता सती जाते आहे, मी आता काही वेळाने मरून जाणार आहे. तर ते म्हणे, नाही, असं नाही होणार, प्रभू श्री रामचंद्र बोलले आहेत माझ्या मुखातून. असं म्हणून ते गेले. तिच्या नवऱ्याचं पेट जिथे होतं त्यांनी कमंडलमध्ये पाणी घेतला, जय श्रीराम म्हणून ते पाणी शिंपडलं आणि गिरधरपंत उठून बसले. समर्थांनी अनेक ग्रंथ लिहिले, दासबोध लिहिले, करुणाष्टके लिहिली आहे. मनाच्या श्लोक मधील ते एक एक श्लोक खूप खूप प्रेरणा देऊन जातं. तुम्ही नक्की वाचा मुलांना, नुसतं वाचू नका, तर ते श्लोक सगळे समजून घ्या. शिवाजी राजांना तर ते जाणता राजा म्हणत. पत्रामधून ओव्यांमधून शिवाजीराजांचा उल्लेख, ते निश्चयाचा महामेरू, बहुजनासी आधारू, श्रीमंत योगी, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असा करत. कशी वाटली मुलांना तुम्हाला ही गोष्ट, मला नक्की सांगा हं. आणि मनाचे श्लोक पण कमीत कमी 10 मनाचे श्लोक नक्की पाठ करा. चला तर आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह. तोपर्यंत बाय.